पोलीस टाइम्स न्यूज। मी रुपेश राजे, करंजडे सतर्क पोलीस टाइम न्यूज रिपोर्टर। आज आपण बऱ्याचशा लोकांच्या बाईट्स घेतो, पण आज आपण एक अशी बाईट घ्यायला आलो आहे की जे करंजडेमध्ये विशेष लोकांचं लक्ष आकर्षित करेल अशी गोष्ट आपल्या करंजडेमध्ये सर्वप्रथम उपलब्ध झालेली आहे। ती सर्व गरजू लोकांना आणि लोकांच्या मनात जी संकल्पना आहे आयुर्वेदिक शास्त्रातली की आयुर्वेदिक हे आपल्यावरती खूप उशिराने इफेक्ट करतो किंवा त्याचा इफेक्ट नसतो वगैरे, म्हणून फक्त आपण ॲलोपॅथिककडेच लक्ष केंद्रित असतो, पण त्याचे भरपूर साईड इफेक्ट असतात। पण त्याला आता संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपल्या आयुर्वेदिक शास्त्रातलं प्रथम क्लिनिक आपल्या करंजडे सेक्टर 4मध्ये अतिशय चांगला म्हणजे भव्य दिव्य असं उद्घाटन सोहळा झाला होता 15 नोव्हेंबर 2025 रोजी। त्यावेळेस आपले माननीय सरपंच मंगेश तानाजी शेलार सर आले होते आणि मराठी अभिनेता बबन, ज्यांचा मूवी खूपच छान प्रकारे प्रसिद्ध झाला होता, त्यांना देखील यांच्याबद्दल खूप म्हणजे असं कुतूहल होतं की खरोखर ही गोष्ट आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पसरली पाहिजे आणि ही गोष्ट आपल्या करंजडेमध्ये सर्वांसाठी उपलब्ध झालेली आहे। आणि अक्षरशः आपण आज तिथेच आपण त्यांच्या क्लिनिकमध्ये आलेलो आहोत। त्यांचं स्वतः आपण म्हणजे इंटरव्ह्यू घेण्यासाठी असंही समजलं तरी चालेल। डॉक्टर रेश्मा लियाकत शेख, आज आपण डायरेक्टली त्यांच्याशी बोलूया की त्यांनी जी संकल्पना जी करंजडेमध्ये चालू केली आहे, कारण त्यांनी अशीच चालू नाही केली आहे, कारण विना अनुभव कोणतीही गोष्ट अंमलात आणली जात नाही। त्यांना ह्या गोष्टीचा त्यांचे जे मिस्टर आहेत, मिस्टर लियाकत शेख सर, त्यांना ह्या गोष्टीचा 10 वर्षाचा अनुभव आहे। तर आपण डायरेक्टली मॅडम रेश्मा मॅडमशी डायरेक्टली बोलूया। नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा लियाकत शेख, आयुर्वेदाचार्य, मुंबई। आपल्या क्लिनिकचा ॲड्रेस आहे शॉप नंबर 4, अनमोल निर्मिती, प्लॉट नंबर 6, सेक्टर 4, नियर कोठारी स्कूल, करंजडे, पनवेल। प्रथमच करंजडे शहरात आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म सेंटर सुरू करण्यात आलेले आहे। इथे सर्व प्रकारच्या क्रोनिक आजारावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जाते। जे उपचार जे सांगितले आयुर्वेदिक शास्त्रातले, याच्यामधला पहिला तुम्ही मुद्दा सांगितला होता की पंचकर्म। तर पंचकर्म नेमकं म्हणजे काय असतं? पंचकर्म म्हणजे मेनली त्याच्यात 5 कर्म आहेत: वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य। हे 5 कर्म आहेत, हे प्रधान कर्म असतात। त्याच्या पूर्वी जे केले जाते त्याला पूर्वकर्म असे बोलतात। ते असते स्नेहन आणि स्वेदन। स्नेहन म्हणजे काय? मसाज करणे, पूर्ण बॉडीचा मसाज होतो। स्वेदन म्हणजे काय? तिथे पूर्ण बॉडीला आपण स्टीम दिली जाते। मग त्याच्या डिसीजच्या अकॉर्डिंग नंतर जे आपल्याला प्राधान्य कर्म करायचं आहे तो आपण करतो। या 5 कर्मापैकी ज्या वादीला जे कर्म सुटेबल असेल ते आपण करतो। लोकांनी असं सांगितलं आहे की आयुर्वेदिक हा एक म्हणजे चांगला उद्दिष्ट आहे, पण लोकांचा ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे की ॲलोपॅथिक जसं क्विक रिझल्ट देतो तसा आयुर्वेदिक हा म्हणजे तसा आपल्याला हे रिझल्ट देत नाही। तर ह्याबद्दल तुमच्या म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने त्यांचा हा जो म्हणजे जो आहे जो गैरसमज निर्माण झाला त्यांच्यामध्ये, तो आपण कसा दूर करू शकतो? आता बोलले जातं आयुर्वेदिक हा हळूहळू रिझल्ट देणारा पॅथी आहे, पण तो असे बिलकुल नाही। आयुर्वेदामध्ये म्हणजे आत्ताही चिकित्सा जी असते म्हणजे इमर्जन्सी ट्रीटमेंटसुद्धा केली जाते। जसं आता तुम्ही बघा पंचकर्मामध्ये भरपूर असे पेशंट आहेत, त्याला सियाटिकावरून त्यांनी भरपूर जागी दाखवून आलेले, त्याच्यावर तुम्ही जर बस्ती दिली, लोकल त्यांना रक्तमोक्षण केलं, त्याचा एकदम रिझल्ट इन्स्टंटली रिझल्ट आहे। जो माणूस कमीत कमी एक 6 महिने बोला, वर्ष बोला, त्याच्यापासून गोळ्या घेतो, तर एक 7-8 दिवसाचा त्यांनी बस्ती केला तरी त्याला रिझल्ट एकदम इन्स्टंट रिझल्ट आहे। हे पंचकर्म, कोणत्याही पंचकर्माचा रिझल्ट एकदम इन्स्टंट केला जातो। तुम्ही जसं सांगितलं की आपल्याकडे म्हणजे जे जुनाट आजार असतात, उदाहरणार्थ आपण जसं बोलतो आजचा आपल्या पूर्ण जगाला एक बोलतात ना ती वाळवी लागली, एक डायबिटीज जो शुगर हा जो आजार झालेला आहे आजच्या म्हणजे नवीन जनरेशन पिढीला, त्याला पण तुम्ही म्हणजे सांगता की आयुर्वेदिकमध्ये ह्या आजाराला सुद्धा तुम्ही बरे करू शकता। हो। हे कितपत म्हणजे तुम्ही म्हणजे काय चॅलेंज ॲक्सेप्ट करू शकता त्या बाबतीत आयुर्वेदिकमध्ये? हे खरं आहे। आपण पूर्वी बघतो त्याला किती पावरची गोळी चालू आहे, काय आहे।
आणि समजा त्याला आवश्यक आहे की बाबा तो ॲलोपॅथीची गोळी त्याला घेणे गरजेचे आहे, आपण ती त्याच्यासोबत ठेवून आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो. हळूहळू ती गोळी आपण बंद केलेली आहे. असे आपण भरपूर पेशंट ट्रीट केलेले आहेत आणि हे शक्य आहे. काही लोकांचे जर ते इन्सुलिनवर असतील तर ते आपण इन्सुलिनवरून त्यांना गोळ्यांवर डायव्हर्ट करू शकतो का, आयुर्वेदिकच्या किंवा ॲलोपॅथिकच्या ते गोळ्यांवर? आता कसं आपण अकॉर्डिंग पेशंट बघून ठरवला जातो. असं आपण बिलकुल. नाही बोलू शकत की इन्सुलिनवरचा पेशंट आपण टॅबलेटवरती आणू शकतो असं. तुमच्या बऱ्याचशा म्हणजे इंस्टाग्रामवर वगैरे बऱ्याचशा म्हणजे जमाल गोटात जी रील खूप व्हायरल झालेली आहे, म्हणजे लाखोच्या संख्येने लोक बघत आहेत. त्याच्यामध्ये मेसेजेस पण भरपूर लोकांचे पॉझिटिव्हली की म्हणजे अक्षरशः टक्कल पडलेली लोकांच्या म्हणजे केसं आलेली आहेत. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये बघायला त्या रील्समधूनच लोकांच्या पण म्हणजे त्यांचे फीडबॅक्स रिप्लाय वगैरे त्याहून समजतं आहे. तर मग हे आपल्या इथे करंजडेमध्ये पण तुम्ही म्हणजे ते चालू केलं आहे का? हो, आता आपण इथे असं ठरवलं का दर शनिवारी आपण त्याचा कॅम्प ठेवू. जे पण म्हणजे ज्याचे केस गळती आहे, ज्यांना टक्कल आहे, डोक्यामध्ये फंगस वगैरे, सोरियासिस आहे, याच्यावरती आपण ट्रीटमेंट देतो. त्यावरती कसं आहे, आपण एक पेस्ट बनवलेली आहे. ती आपण दर दर आठवड्याला लावायची आणि आपले स्वतःचे प्रोडक्ट आहेत, जे की आपण नाव दिलेलं आहे K1 म्हणजे केशेबन आणि हे आहे K2 म्हणजे केशे2. हे जे आहे इंटरनल मेडिसिन आहेत. म्हणजे कोणतीही व्याधी बरी होण्यासाठी फक्त बाहेरून ॲप्लिकेशन केलं तर चालत नाही. त्याला इंटरनल पण मेडिसिन पाहिजे. यामुळे पूर्ण आपलं कॅल्शियम, बायोटिन जे केस गळतीसाठी म्हणजे कमी असतील आपल्या बॉडीमध्ये ते सगळे विटॅमिन्स यात भरून निघतील. हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि याचा रिझल्ट 100% आहे. आणि आपण हे दर शनिवारी अ, आपल्या क्लिनिकमध्ये ह्याचा कॅम्प आपण आयोजित केलेला आहे. आणि ही जी आयुर्वेदिकची जी औषधं असणार, ही तुम्ही कुठून बाहेर मेडिकलमधून हे करणार आहात की तुमची स्वतःची म्हणजे बनवलेली औषधं आहेत? नाही, हे कसं आहे माहिती आहे का, आपलं स्वतःचं फॉर्म्युलेशन आहे. हां. यात असं एक मेडिसिन नाही आहे की आपण 1-2 मेडिसिन घेऊ. जसं का B12 कमी झालं आहे तर तुम्ही B12ची गोळी घ्याल, कॅल्शियम कमी झालं आहे ते ह्यात सगळं आहे. यात तुमचं रक्त वाढेल, व्हिटॅमिन B12 वाढेल, कॅल्शियम वाढेल. या म्हणजे पूर्ण आपण त्याचं फॉर्म्युलेशन एक 8-10 प्रकारचे पूर्ण मेडिसिन मिक्स करून बनवलेलं आहे. हे आपल्याकडेच मी दिले. ओके. आज आपण रेश्मा शेख या मॅडमशी जसं बोललो, त्यांनी ज्या पद्धतीने ही जी संकल्पना आपल्या करंजाडेमध्ये आणलेली आहे आणि स्वतः त्यांचे हजबंडसुद्धा, ज्यांना दोघांनाही म्हणजे 10 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्ती आज आपल्या करंजाडेमध्ये आलेली आहेत. त्यांनी सांगितलेल्या सर्व जुनाट व्याधींवरती हा सगळा उपचार ती लोकं देतात. शिवाय त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन असो, स्किन इन्फेक्शन असो, शुगरसारख्या किती हार्मफुल आजार असो, त्यासाठी ते आयुर्वेदिकची प्रत्येक औषधं जे स्वतः त्यांच्याकडे बनवलेली असतात, ते स्वतः त्यांचा जो ब्रँड आहे तो आपण इथे बघू शकतो. इथे त्यांनी सगळी औषधं लावलेली आहेत. आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला वन स्टॉप वन सोल्युशन. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचं आपलं जे जीवनशैली आहे ते व्यवस्थित जगण्यासाठी जे इथे आपल्या करंजाडेमध्ये सेक्टर 4मध्ये जे आपलं अवेलेबल झालं आहे जीवनधारा क्लिनिक, जे आयुर्वेदिक शास्त्राला त्यांनी सर्व गोष्टींची इथे अवेलेबिलिटी आहे. मसाज थेरपीपासून ते पंचकर्मापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी भेटतील. तर मी सर्वांना हेच ॲडवाईज करेल की अशा या गोष्टींचा परिपूर्ण आपल्या मराठी किंवा कोणी काहीही असो, कोणत्याही प्रकारचा म्हणजे भेदभाव न करता या गोष्टीचा पुरेपूर फायदा घ्यावा. आणि दर शनिवारी आपल्या मॅडमच्या इथे जमाल गोटा हा एक कॅम्प इथे असतो, त्याचा देखील परिपूर्ण फायदा घ्यावा. आणि आपण रील्सद्वारेही ते बघू शकतो की ते किती फेमस आहेत. असं काही म्हणजे दुसरं काही सांगण्याची गरज नाही आहे. आणि ब्रँड असतो तो नेहमी हमखास फेमस होतो. सांगण्याचा उद्दिष्ट फक्त एवढाच आहे की आज आपण या जनरेशनमध्ये जे ॲलोपॅथिककडे जेवढं डायव्हर्ट झालो आहोत आणि आयुर्वेदिकला आपण जेवढं बायपास करतोय, त्याच्याकडे पुन्हा एक पाऊल टाकून ह्या गोष्टीचा फायदा घ्यावा, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.